योगिया दुर्लभ योगिया
पण हे संपूर्ण विश्व हेच मृगजळ. रज्जू सर्पाकार. रज्जू म्हणजे काय? रज्जू म्हणजे काय? दोरी. आणि साप म्हणजे काय? साप म्हणजे कळलं ना? साप. हा, त्या दोरीवर सापाचा भास होणे, दोरीवर पाय पडणे, ना तरी किरडू कापडाचे. ज्ञानोबा म्हणतात, परी लैरी येत होती आसाचे. एक माणूस रस्त्याने चालला, रस्त्याची दोरी पडलेली होती, थोडासा अंधार होता, थोडासा उजेड होता. अंधारात दोरीवर सापाचा भास होत नाही आणि उजेडात होत नाही. ध्यानात यावर का? एकदम अज्ञानी माणूसही नरकाला जात नाही, एकदम ब्रह्मज्ञानी माणूसही नरकाला जात नाही. एकदम अज्ञानातही रज्जूवर त्या दोरीवर सापाचा भास होत नाही, आणि म्हणजे एकदम अंधारातही होत नाही, एकदम उजेडात होत नाही. त्याच्याकरता काही अंशी अंधार, काही अंशी प्रकाश, दोन्हीची साम्य अवस्था लागते. कशी? जशी आपली स्वप्नात अवस्था असते तशी. आता कळली ना? नाही कळलं अजून? चला पुढे सांगू आपण. आणि मग त्या दोरीवर ज्ञानोबा म्हणतात त्याचा पाय पडला. पाय पडला, टेलरचं दुकान होतं, एखादी चिंदी बाहेर पडली असेल, त्याला सुई गेली त्या चिंदीला, आणि ती सुई याने टाकला पाय, आणि नेमकं त्या सुईच्या टोकावर पडला, त्या चिरगुट्याच्या टोकावर पडला. सुई याला टोचली आणि याचं रक्त निघलं. हे तिथून गेला, पण घरी जाऊ असतो त्यातून रक्त यायला लागलं. आता याला झेंडू फुटला. काय फुटला? झेंडू कसा फुटतो की मी तुम्हाला सांगतो. एक म्हातारी, गावामध्ये जत्रा होती, नाटकाचा खेळ आला, आणि नाटकाचा खेळ आल्यामुळं ते नातू म्हणले, आजीबाई आजीबाई चला ना नाटक पाहायला. ती म्हणली, काय नाटक पाहतो? काय सगळं नाटक झालं, काय नाटक पाहतो? नाही चला. पण त्या नातवाच्या आग्रह असतो. ती आजीबाई त्या नातवाला घेऊन नाटकात गेली, आणि मग त्या नाटकात, आता नाटकात काय असते? नाटकच असणार. त्यात एक पद आलं बरं का. त्यात पद आल्यामुळं ते पद त्या आजीबाईला फार आवडलं. पद असं होतं, कधी करसी लग्न माझे तुझं ठावेश्वरा. एक मुलगी देवाकडे प्रार्थना करते, असं त्या नाटकातला सीन आहे. आजीला तो सीन फार आवडला. नाटक संपलं, घरी आले, झोपले. सकाळी उठले, आंघोळ्या केल्या, नातू शाळेत गेले, आणि आजीबाईने ते भांडे काढले चहाची नाश्त्याची, आणि वाट्यावर घाशीत बसली. घासता घासता म्हातारीचं मन गेलं ना कुठं, इकडे भांडे घासत चालले, आणि म्हातारी म्हणते, कधी करसी लग्न माझे. 70 वर्षाची म्हातारी, आणि पुढून माझ्यासारखं चालू होतं बावळ. तुम्हाला म्हातारी किंवा गौऱ्या गेल्या पुढं वाळल्या का नाही मी आता पाहिल्या. हा, उद्या मरशील, दुतावच्या खांद्यावर जाशील, आणि तू काय म्हणणार? तुम्ही मी कुठं काय म्हणलो? कधी करसी लग्न माझे तुझं ठावेश्वरा. शरीर म्हातार झालं, मन झालं का म्हातार? कोणाच्या मनात काय येईल कधी सांगता येते का नाही. त्याच्यावर त्याचा पाय पडला, त्याच्यातून रक्त यायला लागलं. घरी गेलं, घरी जाईपर्यंत चप्पल आखी भिजली ना रक्तानी. बायको म्हणजे काय झालं? काय झालं काय? अगं मला साथ चालला. कुठं? त्या केल्याच्या दुकाना पुढं. म्हणजे जर मला इथं बाधा, विश्वर जाणार नाही. एक जण मला फोन करा, डॉक्टर आहे का पा. एक जण ते सगळं बरोबर आहे, पण डॉक्टरकडे जाताना डॉक्टर मला साप कोणता होता? असा होता का असा होता? असा होता. कसा होता साप? दाखवा लागेल ना. पुढे चालला साप, तुला केल्याच्या दुकाना पुढं. ती गेली बॅटरी घेऊन, आणि पाहिलं त्या चिरगुटाच्या टोकाला सुई लागलेली होती, आणि याचा पाय पडल्यामुळे रक्ताचा एक थेंब पडला. त्याने ते चिरगुट घेतलं आणि घरी गेलं. तो म्हणला, काय याचा साप, काय याचं काय? याचा पाय चेंडू गेला वर. रात्रीची गोष्ट, सगळे आरडाओरडा चालला. तो म्हणला, तात्या तुला साप बीप काही चावला नाही? अरे चिरगुटावर पाय पडला, सुई टोचली, रक्त आलं. तुला हाच आलं. झेंडू गेला आणि बाम गेला. मस्त उड्या मारायला. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बासियले जगडंबर. हे संपूर्ण जगत भगवंत रूपी त्या रज्जूवर आपल्याला
सापाचा भास झालेला आहे. जोपर्यंत तो भास जात नाही तोपर्यंत ही बुद्धी नावाची जी साधनी आहे ना ही आपल्याशी संवाद करू शकते.